नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील महापालिकेने अनधिकृत ठरवलेला सातपीर दर्गा हटवण्यात आला आहे। दरम्यान दर्ग्यावर कारवाई होत असताना रात्री जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालंय। पोलीस आणि फॉरेन्सिक टीम तिथं पोहोचली आहे। सर्व दगड गोळा केले जात आहेत। दरम्यान संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। यामध्ये 31 अधिकारी कर्मचारी जखमी झालेत। सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके आणि नितीन जाधव, पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी भेट घेतली आहे, तर मंत्री दादा भुसेंनीही जखमी पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची भेट घेऊन विचारपूस केली आहे। नाशिकमधील अनधिकृत सातपीर दर्गा हटवण्यात आला। त्यावेळी झालेल्या दगडफेकीत हे पोलीस कर्मचारी जखमी झाले। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे। पोलीस आयुक्त या जखमी पोलीस कर्मचाऱ्यांच्या भेटीला आले होते। दगडफेक चालू होती, त्यामध्ये आमच्यासोबत असलेले PI पत्की यांच्या डोक्यामध्ये दगड लागला आणि मला हाताला, पायाला आणि पाठीला अशा 3 ठिकाणी दगडफेकीमध्ये जखमा झालेल्या आहेत। पुढील उपचार वैद्यकीय सल्ल्यानुसार चालू आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।